हरिओम. माझं नाव राशी वीरा माळी. मी खारघर उपासना केंद्रामध्ये आहे. मी बापूंकडे 2004 पासून यायला लागले आणि 2004 पासून यायला तर प्रत्येक वेळेला नवीन नवीन अनुभव यायचेच. आज जो मी अनुभव सांगणार आहे ना, तो माझ्या एक लहान मुलीचा आहे. तर माझी लहान मुलीला पिकनिकला जाणार होती आणि खूप प्रचंड ताप आला. आदल्या दिवशीच तिला खोकला ताप प्रचंड प्रमाणात येत होता तिला. आणि मग मला म्हणाले, अगं मम्मी मला उद्या जायचं आहे, मला आता काय करू, मी कशी जाऊ. म्हटलं उदीचं पाणी पी आणि जा. तिने पण पूर्ण अंगाला उदी लावली, पाणी प्याले उदीचं. दुसऱ्या दिवशी तिला बरं वाटायला लागलं आणि ती पिकनिकला गेली. त्याच्यानंतर खेळली वगैरे सगळं झालं. पाण्यामध्ये वॉटरफॉलमध्ये होती, त्याच्यामध्ये पण खेळली. तरीसुद्धा हे येऊन ताप गेला होता तिचा. आणि ती मात्र बापूंचं नामस्मरण करत होती की बापू मी येते, हां आपण जाऊया, बापू पिकनिकला आहात ना तुम्ही माझ्याबरोबर, असं म्हणून ती गेली. आणि नंतर खेळले वगैरे सगळं झालं. दुपारी लंचचा टायमिंग झाला आणि पाण्यात असल्यामुळे त्यांना ना चप्पल वगैरे काढून ठेवायला सांगितलेली. आणि ती आपल्या मैत्रिणीशी बोलत बोलत तशा लंचच्या लाईनमध्ये उभी राहिली प्लेट घेऊन. तर तिला माहीत नव्हतं की खाली हे आहे, कास फुटलेली होती कास, आणि तिला माहीत नव्हतं. ती आपल्याशी बोलत बोलत चाललेली. तर तिथून एक धावत धावत एक माणूस आला, चांगला अडदंड आणि पूर्ण मिशी वगैरे व्हाईट शर्ट आणि हे घालून. तो त्या कॅम्पसमधले जे लोक होती त्याच्यामधला म्हणजे वेटर लोक जी त्यांचा गणवेश होता त्या गणवेशमध्ये नव्हते ते. तर ते आले आणि म्हणाले, बाळा थांबा जरा, पाय उचल. ती म्हणाली, का हो का, नाही तू पाय उचल, कास आहे खाली. तिने पटकन पाय उचलला आणि बरोबर कास होती. आणि ती आली गेली पुढे मैत्रिणीशी बोलत. तिला तेवढं काही कळलंच नाही तिला. आणि नंतर मला घरी आली आणि मला घरी म्हणते, अगं मी म्हटलं कशी गेली का पिकनिक, छान आहे, बापू होते ना, ती सगळं सांगते. आणि नंतर तिला रात्री कळलं, एकदम स्ट्राईक झालं. ती मला उठून म्हणते, मम्मा तुला माहिती आहे का, अगं माझ्याबरोबर ना असं झालं. म्हटलं काय झालं. अगं मी म्हटलं ना बापू होते माझ्याबरोबर आणि बापू खरंच होते. म्हटलं कसं गं. अगं मी असं गेले आणि माझ्या पायाखाली काच होती, मला कळलंच नाही. आणि बापूंसारखे दिसणारे सेम माझ्याकडे आले आणि मला म्हणतात पाय उचल म्हणून. ते तिथले नव्हते, कारण त्यांचे सगळ्यांचा युनिफॉर्म होता, त्यांचा युनिफॉर्म नव्हता. त्यांनी व्हाईट शर्ट घातलेला, ब्लॅक पॅन्ट होती आणि पिशा होत्या सांग, आणि एकदम यंग होते चांगले असे मस्त. मी म्हटलं बघ तुझे आले की नाही बापू तुला हे करायला. आणि खरंच त्या दिवशी बापू जर नसते ना तिचा पूर्ण पाय कापला असता, कारण ती जी कास होती ना ती उभी होती. अशी पडली असती ना, म्हणजे पूर्ण उलटी, तर ती कास लागली नसती. पण ती अशी सरळ कास, म्हणजे तिचे पायाचे पूर्ण रक्तबंबाळ झाला असता कास. पण कसा काय तो माणूस तिकडून धावत आला आणि कसं काय त्या माणसाने तिला हे केलं. तर ती म्हटलं बापू, त्याच वेळेला म्हटलं चल बापूंच्याकडे. आम्ही बेडरूममध्ये गेलो, तिथे बापूंचा फोटो होता. म्हटलं बापू अंबज्ञ, तुम्ही इतकं माझ्या मुलीला वाचवलं, आणि नाहीतर ती आज तिचा पाय रक्तबंबाळ झाला असता. आणि ती आली ती इतकं, म्हणजे त्यावेळेला मला इतकं मला डोळ्यातनं पाणीच गळगळ व्हायला लागलं. म्हटलं बापू तुम्ही काय दाखवलं तुम्ही मला, म्हणजे तुमची एवढी प्रचिती आम्हाला यायला लागली ना की बस म्हणजे लहान मुलीला सुद्धा. कारण ती प्रत्येक वेळेला जाताना बापू स्कूलला जाते, बापू चला माझ्याबरोबर, बापू मी अभ्यास करते, बापू अभ्यास करूया, बापू स्कूलमध्ये ना टीचर असं बोलली, बापू तुम्ही ऐकलत ना. प्रत्येक वेळेला बापू बापू बापू. तर तिच्या डोक्यातच ते असायचं. आणि खरंच म्हणजे मी खूप अंबज्ञ आहे की माझी दोन्ही मुलं आणि बापूंना आमचं पूर्ण कुटुंब बापूंची शरणागत. बापू अशीच तुमची कृपा आमच्यावर राहू देत. हरिओम श्रीराम. अंबज्ञ.